बघा तुम्ही काय म्हणलं बघा कसं असतं. हॅपी दीपावली. हॅपी दीपावली. हॅपी दीपावली. का मारता मी सांगा ना. तुम्ही हे करा, हे काढा म्हणलं होतं तुम्हाला. काय हे ना वडापाव हे काढा आणि सोन्याचे करून घ्या. सोनू नाही आता वही आहे, आता वही आहे आता तुमचं. इल रे हे काढा, तू बहादर हे काढून ना हे करा. सोन्याचे नाही बनवू शकता तर हे चांदी नाही, चांदीचं नाही हो. हे स्वामीच्या मंदिर मध्ये असतात ना भगवा कलरचा धागा बांधा, ते हिंदू म्हणून हे होतं. नाही. तुम्ही परगावी गेल्यावरती कसं करता? परगावी गेल्यावर मी बघतो पहिला साईडला आहेत का वडापाव दुकान. पहिला दुकान असेल तर मग मी नाही तर सोलापूर मधूनच बांधून घ्यायचं पहिलं. वडापाव लागतं मला. हे बिना वडापाव तर नाही राहू शकत. मला एक थोडंसं जेवण कमी चालतंय पण वडापाव पाहिजे मला. किती वर्षापासून खाता तुम्ही वडापाव? मी 11 पासून खातो. 11वी पासून? तेव्हा नॉर्मल खात होतो बघा, मध्ये गॅप होतो परत. हा आता रिसेंटली मी लई खायला चालू केलं. तुम्ही 4-5 वडापाव खाता. अहो तिलीला निदवरला तर बहादर गे. मी पोट भरून जेवण केलं 3-4 खातो. जर नसेल हो, त्या दिवशी रात्री जेवण केल्यावर परत खाल्ला का? मी सकाळीच खाल्लं होतं ते. दुपारी वगैरे एक तर पाहिजे होतं. दिवसामध्ये एकदा पाहिजे. माणसाचं कसं असतं, दुपारी इथं जेवण करून गेलेलं असतं सकाळी, मग नंतर ते हा त्या दिवशी आपण जेवण करून आलो बघा. त्याच्या आधी खाल्लं होतं. इकडं खाऊनच आला हो. तिकडे खाऊन आलो. नोड रे बिना वडापाव नाही बसू शकत तुम्ही. मला वडापाव पाहिजे. वडापाव झोप येत नाही मला. मग वडापाव वळीलच करून घ्या. हा ते गाड्यावरती असतात ना. मी तसला पोरगी हुडकतो तुम्हाला. तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व. तुमचं जेवणच करत नाही ती मुलगी, नुसतं वडापाव करून ठेवती, खायचं जायचं शाळेला. तुम्ही सांगितल्यानंतर गरम गरम काढून देते. होय तू वडापाव ते ना निधत तुम्हाला अजून एक विचारतो, तुम्हाला नोकरी करणार बाई पाहिजे का तुम्हाला सेवा करणार पाहिजे? मला चालतं नॉर्मल चालतं. कसं पण चालतं मला. तसंच चालतं नाही, दोन्ही बाजूने असं बोलू नका. जे भेटेल ते माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. नाही हा तसं नाही. तसं नाही तुमच्या हो. मनात काय ते सांग. नोकरी करणारी मुलगी पाहिजे का? तिने घरात स्वयंपाक तरी बनवत असेल तरी चालतं मला. हा चांगलं वालं. तुला काय करायची गरज नाही. मी आई ನನಗ ಅಜಬ್ ಹೇಳದಪ್ಪ ಇವ वडापाव. तुम्ही खात नाही खावा प्लीज. तुम्ही एकदा खायला चालू करा. एकदा एक परवा दिवशी खाऊनच काल दुनियाच पश्चाताप झालाय. सलग नाही का 2-3 दिवस खावा, 4-5 दिवस खावा. ते कसं आहे, मला ते जास्ती जात नाही तेलकट वगैरे. परवा दिवशी खाल्लो. आणि वडापाव खाऊन नाही का वरण मी पकोडे खातो परत. पकोडे फेवरेट. हो ते नसते ते एकदम. आम्हाला कधी खाऊ घातलं नाही की हो. तुम्ही भेटत सकाळीच भेटता कधी? नाही एवढं दिवसात स्वामी चला वडापाव खाऊ. एकदा तर मेजर तुम्हाला फोन केले होते का? मेजर बाहेरचं खात नाही म्हणून सांगितलं की तेव्हा त्यांनी खात नाही. तुम्ही बोलवा ना. ठेवलं बघा, ठेवलंय. मी म्हणलं की बाहेरचं खात नाही. आम्ही खातो, आम्हाला बोलवा ना. आता खात नाही म्हणलं तर आम्ही गेले की नाही होटलला, मग बाहेरचं झालं की नाही. ते कधी कधी खावं लागतंय पण नेहमी आम्ही घरचंच. दररोज डेली खायचं आपल्याला हे नाहीये. तुमच्या त्याच्यात अनुभव भरपूर आहे. म्हणजे तुमच्याकडे काय स्पेशल असतात का वडापाव बाकी ठिकाणीपेक्षा? असं काय नाही, स्पेशलचं काही नाही आहे. माझं शॉक आहे मला वडापाव खायचं. नाही कोणाकोणाला पण हे असतं की हा बाबा इथलं बरोबर नाही, इथं चांगलं आहे असं म्हणतात. तसं काय तुमचं आहे का? 7 रस्ता खोदला आली इथं लागलंय का? नाही कडू वरचा प्रसाद टाकला त्यांनी. कुठं मी कुठं तर खाल्लो ना, झालं जळजळ छाती.
चालू होतं. हे मला काय होते ते आता मला अति व्हायचं, आता सलग खाऊन खाऊन सवय पडली माझ्या बॉडीला. अति व्हायचं मला पण विचारतो ते तसं व्हायचं मला, हे काय रोज खायचं ते खाऊ नका जास्ती खायचं नाही पण करायचं. तुमचं, त्यामुळं वजन तसं वाढलं. तुमचं वजन किती आहे? माझं 68. माझं 82 आहे. तुमचं वजन किती आहे? बो 82 आहे. हा वय किती आहे तुमचं? 27. 27. हा माझ्या 62 वय चालू आहे. हा माझं वय किती आहे? 82. तसं तेवढं असायला नको. स्वामी मला झोप येत नाही वडापाव खाल्ल्याशिवाय. काय सांगू तुम्हाला मी. आता तुम्हाला माझं असलं ना रात्री तुम्हाला मी घेऊन होतो वडापाव खाल्ल्याचा. असतं तसं बोलू नका. फोन करा, मी वडापाव खायला चाललो, हा. या या, मेजरला घेऊन येतो मी. सगळं कामा सोडून येतो. हा. आम्ही काय रात्री 7 नंतर फ्रीच असतो मी. हा ते मनात असायला पाहिजे, खाऊ घालायचं. हा स्वामीला मेजरला कशाला खाऊ घालू, त्यांनी 2-2 वडापाव खाल्ले तर दुसऱ्या दिवशीच वडापाव जाते माझं, असा विचार करणं तुम्ही. मेजर कसं बोलतो बरोबर आहे ते. आता 1-2 महिना झाला, एकदा तर फोन केलेत का आम्हाला? आता आपल्याला बाहेर जायचं की असं का जायला मग नाही, ते मग जायचं वडापाव ते बंद करा तुम्ही खायचं वडापावचं हे आता. करायचं. हा, वडापाव बंद करा आता खायचं. हा आज कुठं चालला? हा, नोड आज घरी टांग उडीत जातो. मग घरात जेवण करत नाही नेहमी, डब्बा बोलवत नाही. सकाळी डबा बोलवा, रात्री बोलू नका. रात्री डब्बाच नसते थोडा ते. हा हा, तुम्ही सांगू नका ते. हो रात्री बरा. हा वडापाव. आज शनिवारी जायचं. हं. मला फोन करा. कुठे जायचं? हाँ फोन करा था. अरे 300 नींद बल्ला का मनसला बेकदो. तुम्ही फक्त सांगा हो हा. तिकडे जायचं म्हणून. आम्हाला काय पेट्रोल नाही काय नाही, हा. बॅटरीवरच आहे गाडी. सांगा फक्त. हं. 7-8 ला फरक होतो, 7:30 ला करू. हा 7:30 ला येतो मी. ऑफिस बंद करतो, तोंड वगैरे धुवून येतो इकडं. कुठं भेटायचं? इकडं पण सांगा. इकडं जाऊ, इकडं जाऊ, कुठं पण जाऊ. इकडे म्हणजे कुठं? इकडं आसऱ्यावर, आसरा. सुलतानच्या बाजूला. कुठं छान असतं ते सांगा. छान तेच सगळीकडे तेच आहे वडापावचं. एवढं काय फरक नाही आहे, नॉर्मल फरक आहे. जाऊ दे सोडा, पावभाजी खाऊ घालायचं. पावभाजी नाही खाल्लं. आम्ही खातो. वडापाव नोडियात खैर. 7 वाजता फोन येतात. जम्बो वडापाव. जम्बो तुम्हाला खाऊ घालायचा विचार आहे ना? जम्बो खाऊ वडापाव खाऊ हा ना. पावभाजी खाऊ घाला. पावभाजी नको का? वडापाव म्हणतो ना, वडापाव खाऊ घाला. कुठलं तरी खाऊ घालू दे आधी. तुम्ही एकदमच आताच म्हणलं तर त्याच्या मनासारखं होऊ दे एकदा. माझा वडापाव खावा ना तरी पण. चालतं. तिथून असं येत होतो आम्ही. बरं. हे काय नवीन रस्ता नाही आम्हाला. रात्री तिकडून ते गोविंद मंगलकर. हा तिकडनं का? हा मागून. ಹಾ ಒಂದು ಮಗಳಿತ್ತು ಮದುವೆ ಆಗ್ಯದ ಮತ್ತು ಈಗ ಹಿಂದೆ ಯಾರಿಲ್ಲ ಈಗ. ಹಾಂ ಸುಮ್ಮ ಸಂಭಾಳ್ಸೋದ್ರಿ. ವಯಸ್ಸಾದವ್ರದ್ದು ನಡೀತದೆ ಅಲ್ಲಿ. ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗದ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಭಾಳ್ಸೋದು ಅನ್ನಿಸ್ತ. ಇವ್ರಿಗೆ ಒಂದು ಆಸರ ಆಗ್ತದಲ್ಲ.